नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे अतिशय सुंदर आणि पवित्र अशा बाल भैरवनाथ महाराज मंदिर येथे. भरवीर खुर्द या गावामध्ये वसलेले जागृत देवस्थान भाविकांच्या श्रद्धेचं मोठं केंद्र मानलं जातं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी चाललोय अशा एका ठिकाणी, ते म्हणजे भरवीर या गावात जागृत देवस्थान असणारं बाल भैरवनाथ महाराजांच्या दर्शनासाठी. व्हिडिओ खूपच असा छान होणार आहे, फक्त शेवटपर्यंत नक्की बघा. काही दिवसांपूर्वीच या मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि आता मंदिराचा नवा आकर्षक आणि भक्तिमय रूप पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, आपण भरीर गावात पोहोचलो आहोत आणि दुकानातून आपण नारळ घेतलाय देवासाठी आणि आता बाल भैरवनाथ महाराजांचं हे प्रवेशद्वार आहे. आपण इथून मध्ये एंट्री करणार आहोत. तर मित्रांनो, नारळ सोलून घेऊ आणि देवाला फोडू. सोलायचं देवासाठी आपण 5 कुटके करून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही. आणि मग पुढं देवस्थानाजवळ ठेवणार आहे. चल. मित्रांनो, अवघ्या काही दिवसांपूर्वी जीर्णोद्धार आणि कलशारोहण करण्यात आलेला आहे. बघू शकता तुम्ही, मंदिर अतिशय एकदम सुंदर प्रकारे बांधण्यात आलेलं आहे. मंदिराची सुंदर रचना, स्वच्छ परिसर आणि शांत वातावरण मनाला एक वेगळीच ऊर्जा देते. इथं आल्यावर खरंच मन प्रसन्न होतं. गावातील लोकांची श्रद्धा आणि भक्ती ह्या मंदिराशी खूप जोडलेली आहे. दूरहून भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि आपल्या मनोकामना व्यक्त करतात. जीर्णोद्धारानंतर मंदिर अजूनच भव्य आणि सुंदर दिसत आहे. प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळीच कला आणि भक्तीची अनुभूती पाहायला मिळते. मंदिरात प्रवेश करताच भक्तिमय वातावरण आणि घंटांचा आवाज मन शांत करून टाकतो. मित्रांनो, तुम्हीही कधी भरवीर खुर्द येथे आलात तर या पवित्र मंदिराला नक्की भेट द्या. खरंच इथलं वातावरण मनाला समाधान देणार आहे. तर मित्रांनो, आज रविवार असल्यामुळं छान असं दर्शन झालं बाल भैरवनाथ महाराजांचं. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.